नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQPS 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का आयोगाचा जे सायन्स मधला महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सर्वांना नाही का त्याबद्दल कमेंट होती किंवा प्राणी बद्दल घ्या। प्राणी हा टॉपिक खूप मोठा आहे, याबद्दल जितकी माहिती वाचसाल तेवढी तुम्ही म्हणजे खूप माहिती अवेलेबल आहे, म्हणजे कन्फ्युजन होऊ शकते। परंतु विद्यार्थी म्हणून कोणती माहिती आवश्यक आहे, कोणती माहिती बा आपण करायला पाहिजे आणि त्यानुसार आपण प्रश्न सोडवले पाहिजे हे सुद्धा पाहू आपण। नक्कीच आजचा व्हिडिओ हे थोडासा मोठा व्हिडिओ बनणार आहे, तर नक्कीच पाहासा आणि नक्कीच तुमच्या याच्यानंतर 2 मार्क फिक्सच होणार आहे यामधले आले तर बघा, प्राणी जे टॉपिक आहे या प्राण्यांचे 2 भागात वर्गीकरण केले जाते। एक आहे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा आहे पृष्ठरज्जू प्राणी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण नॉन कॉर्डेटा असे म्हणतो, याला कॉर्डेटा असे म्हणतो। स्टेट बोर्ड मधल्या लाईन आहे, पाठ करा। यामध्ये कसं असते, जे असमपृष्ठ अ लागला ना, याला अ म्हणजे नाही आहे असा अर्थ आहे, आणि याला अ नाही लागला याच्यात आहे गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात। जसं की बा असमपृष्ठरज्जू प्राणी काय असते, याचा पृष्ठरज्जू जो असतो तो आधारक नसतो यामध्ये, म्हणजे पृष्ठरज्जू आधारक नसतो। यामध्ये काय असतो, पृष्ठरज्जू आधारक असतो। इतकं पहा, यामध्ये कसं आहे, ग्रसनीमध्ये नाही का कल्ले विदर्य नसतात, यामध्ये कल्ले जे कल्ले राहते ना म्हशीले ते यामध्ये नसतात, पण इथं नाही का कल्ले असते आणि फुफ्फुस सुद्धा असते कुठं, या पृष्ठरज्जू मध्ये। एवढा फरक आहे। त्यानंतर यामध्ये जी चेतारोज्य असते, ज्याला आपण नर्व कॉर्ड म्हणतो किंवा स्पिनल कॉर्ड असे म्हणतो, हे शरीराच्या आधार बाजूच असते, म्हणजे व्हेंट्रिकल साइड मध्ये असते, लक्षात ठेवा। हे याच्यात कन्फ्युजन आहे। आणि इथं कसं असते बघा, हे चेतारज्जू कसं असते, पृष्ठ बाजूच असते। हे विरोधात एकमेकाचे आहे, तुम्ही एकत्र वाचले नाही 1-2 वेळा तर लक्षात येईल। त्यानंतर यामध्ये हृदय कसं असते असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये, तर ते पृष्ठ बाजूच असते, ज्याला आपण डोर्सल साइड असे म्हणतो। आणि यामध्ये कसं असते, हृदय अधर बाजूच असते। बघा, हे विरोधात आहे एकमेकाच्या। एक जरी पाठ केलं तुम्ही तर दुसरा आपोआप त्याच्या ऑपोजिट राहणार, हे लक्षात तुम्हाला येते। हे स्टेट बोर्ड मधलं आहे, जर कधी विचारलं आपल्याला की नॉन कॉर्डेटाची वैशिष्ट्ये काय तर आलं पाहिजे। त्यानंतर बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असते हे 10 प्रकारावर आणि या 3 उपसंघावर। तर लक्षात घ्या, हे जे असमपृष्ठ रज्जू प्राणी आहे, ज्याला आपण नॉन कॉर्डेटा असे म्हणतो, याचे एकूण 10 प्रकार आहे, हे लक्षात ठेवा। ते 10 प्रकार बघा, आपण इथं फक्त शॉर्टली घेऊ, मग आपण याचं डिटेल घेऊ। तर लक्षात घ्या, ऑर्थ्रोपोडा ज्याला आपण संधिपाद असे प्राणी म्हणतो, हे सर्वात मोठा गट आहे, म्हणजे सर्वात जास्त कोणता प्राणी संघ आहे म्हटलं तर ऑर्थ्रोपोडा आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर 2 नंबरचा आहे ते मोलुस्का, ज्याला आपण मृदुकाय प्राणी असे म्हणतो। याला इंग्लिश मध्येच वाचायचं, म्हणजे जेणेकरून नाही का कन्फ्युजन होत नाही। त्यानंतर बघा, सर्वात मोठा आहे ऑर्थ्रोपोडा, मग आहे मोलुस्का, मग मग 3 नंबर लक्षात ठेवा। हे क्रमाने नाही आहे, फक्त 2च दिलेले आहेत पुस्तकामध्ये, सर्वात मोठा आणि 2 नंबरचा। तर लक्षात घ्यायचा, ॲनिलिडा आपण वाचतो, त्यानंतर आपण पोरीफेरा वाचतो, त्याच्यामध्ये रंध्रीय प्राणी येते, त्यांना ज्या छिद्र असते त्यांच्यामध्ये। सिलेंटेरिटा निडारिया आदिजीव, जे प्रोटोझोआ शब्द असतो ना आपण, प्लाझ्मोडियम हे पाहू आपण। त्यानंतर ॲस्की हेल्मिथिस, ज्याला आपण गोल कृमी म्हणतो, प्लॅटी हेल्मिथिस ज्याला चपटी कृमी म्हणतो। त्यानंतर इकायनोट मार्टा आहे, ज्याला आपण कंटक चरबी म्हणतो, जी काटेगिटी असते त्या अंगावर। हेमिकॉर्डेटा ज्याला आपण अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतो, ज्यामध्ये बॅलेनोग्लॉसस हा फार महत्वाचा आहे, हे आपण घेऊ। हे इतके 10 प्रकार, तुम्हाला प्रश्न विचारला हे 10 प्रकार कशाचे पडतात तर असमपृष्ठरज्जू प्राणी, याची आपण वैशिष्ट्य पुढच्या भागात पाहू, जेणेकरून नाही का तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल। त्यानंतर बघा, हे पृष्ठरज्जू जे प्राणी आहे याचे 3 उपसंघ आहे। एक आहे हे 3 उपसंघ, असा विचार, पृष्ठरज्जू प्राण्याचे किती उपसंघ आहेत? 3। एक आहे युरोकॉर्डेटा, अक्षर थोडे लहान काढले, जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करता म्हणून। तर युरोकॉर्डेटा पहिला गट आहे। त्यानंतर सॅफेलो कॉर्डेटा, त्यानंतर व्हर्टिब्रेटा, हे लक्षात ठेवा। व्हर्टिब्रेटा फार महत्वाचा आहे, कारण की व्हर्टिब्रेटाचे 6 वर्ग आपल्याला प्रश्न आयोग विचारत राहते, ते लक्षात ठेवा। हे कोणाचे प्रकार आहे? पृष्ठरज्जूचे। त्यानंतर बघा, हे युरोकॉर्डेटा जे आहे, यामध्ये जे प्राणी असते ना ते उभयलिंगी असते, म्हणजे एकलिंगी असते आणि सुद्धा बहुलिंगी असते, म्हणून त्याला आपण उभयलिंगी प्राणी म्हणतो। आणि एकलिंगी प्राणी कोणता आहे तर सॅफेलोकॉर्डेटा आहे, हे तुम्ही फरक लक्षात ठेवा। त्यानंतर हे युरोकॉर्डेटाचे नाही का एक्झाम्पल आले नाही आहे, परंतु मला वाटते जर नवीन काही विचारलं तर हे येईल, हे लक्षात ठेवा। युरोकॉर्डेटाचे जे उदाहरण आहे हर्ड मानिया, त्यानंतर येते डोली ओलम, त्यानंतर येते ऑयकोप्लुटा। हे जे नाव आहे हे थोडे कन्फ्युजन आहे, परंतु तुम्ही 2-3 वेळा वाचलं लक्षात राहील। मी पुन्हा सांगतो, हर्ड मानिया, डोली ओलम, त्यानंतर ऑयकोप्लुटा, हे कोणाची उदाहरण आहे? युरोकॉर्डेटाचे। त्यानंतर बघा, सॅफेलोकॉर्डेटाचं उदाहरण एकच आहे, एम्पिऑक्सस,
कोण आहे? अँफिऑक्सस. जर नवीन प्रश्न बनला तर बनू शकते. हे लुसेंट मध्ये दिलेले आहे आणि तिथं सुद्धा आलेले आहे SSC ला. अँफिऑक्सस होया, हे क होय, हे स ऑक्सस होय, ऑक्सस अर्धा क त्याला स आहे, अँफिऑक्सस. आता पाहू आपण हे व्हर्टिब्रेटाचे जे 6 प्रकार आहे, जे 6 वर्ग पडते त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारताना आयोग दिसत असते. तर बघा चक्रमुखी आहे पहिला वर्ग, ज्याला आपण त्याचा वर्ग आहे सायक्लोस्टोमॅटा. कोण आहे? सायक्लोस्टोमॅटा, ज्याला आपण चक्रमुखी म्हणतो. हा आपण आपल्याला हे 5 माहित आहे कारण की बऱ्याचदा वाचतो, पण हे चक्रमुखी वाचत नाही आपण. तर म्हणून लक्षात ठेवजा, चक्रमुखीला सायक्लोस्टोमॅटा मध्ये वर्गात येते. याचे उदाहरण लक्षात ठेवजा, पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. स्टेट बोर्ड मध्ये उदाहरण दिलेले आहे, यावेळी विचारू शकते. पेट्रोमायझॉन, मिक्झिन कोणाचं उदाहरण आहे? चक्रमुखीचे. आणि एक प्रश्न विचारला आपल्याला 2025 ला, फार डिटेल होता, ते करायची काही गरज नाही आहे, परंतु आल्यामुळे मी घेतला. त्याने विचारलं होतं पेट्रोमायझॉन मध्ये नाही का अँटिको ऑंगलट जे स्त्रावले जाते याच्यामध्ये ते कोणत्या ग्रंथी स्त्रावले जाते असा प्रश्न आहे. ते लाळ ग्रंथी स्त्रावले जाते. म्हणजे पेट्रोमायझॉनवर प्रश्न होता डिटेल मध्ये, परंतु आपण एवढा डिटेल जात नाही हा विद्यार्थी म्हणून. आणि आता फक्त आपण ही लाईन जी आलेली आहे PIQ ते फक्त लक्षात ठेवायची. आणि उदाहरण पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन हे काय? पेट्रोमायझॉन मध्ये अँटिको ऑंगुलट कुठे स्रावले जाते? तर लाळ ग्रंथी स्रावली जाते, हे लक्षात ठेवा हा. त्यानंतर बघा मत्स्य ज्याला आपण वर्ग आहे पायसेस ज्याला म्हणतो, याचे उदाहरणावर आहे मत्स्य. याच्या नंतर आपण डिटेल घेऊ. मत्स्य मध्ये फक्त एवढे उदाहरण लक्षात ठेवा. स्टेट बोर्ड मधले आहे रोहू, ज्याला आपण काय म्हणतो? लॅबिओ. त्यानंतर समुद्री घोडा, ज्याला आपण हिप्पोकॅम्पस म्हणतो. त्यानंतर स्कॅलिओडॉन नावाचा, जे स्टेट बोर्ड मध्ये नाही का आकृती दिली आहे त्यांची, याच्यावर आता ग्रुप C मेन झाली ना 2025 ची, त्याच्यात प्रश्न आहे आपल्याला स्कॅलिओडॉन. त्यानंतर शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, पॉपलेट आणि डॉग फिश हे जे आहे हे मासे आहे. मासावर नाही का आपण डिटेल व्हिडिओ बनवू आता, कारण की तुम्हाला नाही का ऑस्टिक्टाइस काय, कॉस्टिक्टाइस काय, कोणती मासे नाही हे सर्व करू. शार्कवर डिटेल प्रश्न आलेले ते सुद्धा पाहू. हे फक्त तुम्ही उदाहरण स्टेट बोर्डच्या लिहून ठेवजा. हे याच्यावर प्रश्न आता स्कॅलिओडॉन, हिप्पोकॅम्पस, लिबिओ, त्यानंतर हे 3 गोष्टीवर आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो नंतर. त्यानंतर लक्षात घ्या उभयचर ज्याला आपण याचा वर्ग काय? अँफिबिया लक्षात ठेवजा. याचे नाही का 3 उपगट पडलेले आहे. याचे खूप गट पडलेले आहे, परंतु 3 महत्वाचे आहे. एक आहे अॅन्युरा, युरोडेला आणि अपोडा. याच्यावर प्रश्न विचारलेला आपल्याला. बघा अॅन्युरा मध्ये काय असते माहिती आहे का? कसा गट ओळखायचा? ज्यामध्ये शेपटी नसते त्याला म्हणायचं अॅन्युरा. बा इथं न आहे ना अॅन्युरा मध्ये, तर नसते म्हणायचं. काय नसते? याच्यात शेपटी नसते. आणि युरोडेला मध्ये शेपटी असते, हे तुम्ही बरोबर लिहिले तर लक्षात राहते. आणि अपोडा मध्ये काय होते माहिती आहे का? हातपाय नसतात यामध्ये. इथं अपोडा मध्ये प आहे, पाय मध्ये प आहे, लक्षात ठेवता. म्हणजे आपण लक्षात ठेवू शकतो याच्यात काय नसते? हातपाय नसते. हे वैशिष्ट्य आहे, याच्यावरूनच आपल्याला ओळखता येते. मग आपल्याला माहित आहे अॅन्युरा मध्ये जर शेपटी नसते तर मग त्यांचे उदाहरण कोणते? तर जे बेडूक म्हणतो ना आपण जे पाहतो आपल्या डोळ्यानं, ते बेडूकले शेपूट असते का? नसते, त्याला आपण फ्रॉग म्हणतो हा. त्यानंतर टोड लक्षात जेव्हा बेंडूकलाच तोड म्हणते कधी? जेव्हा ते लहान अवस्थेत असते ना, डिंब असते, त्याला टोड म्हणते. ते सुद्धा याला शेपटी नसते, त्यामुळे ते अॅन्युरा मध्ये येते. आणि एक आहे हायला, जे SSC ला विचारलेलं आहे. हायला लक्षात ठेवजा, मी दिलेला आहे. बेडूक, टोड, हायला हे अॅन्युरा गटात येते. त्यानंतर युरोडेला मध्ये काय येते? ज्यामध्ये शेपटी असते, ज्याचं उदाहरण आहे सॅलमेंडर. याच्यावर कितीतरी क्वेश्चन आहे. असा कोणता उभयचर प्राणी आहे ज्याला नाही का शेपटी असते म्हणते, बरोबर आहे? तर हे याच्यावर लिहिलेलं आहे. तर हे लक्षात ठेवजा, शेपटी असणारा कोण आहे? तर सॅलमेंडर. आणि दुसरा आहे नेक्टरस, हे लक्षात ठेवजा. नेक्टरस आपल्याला हे गट विचारलेला आहे. सॅलमेंडर कोणत्या गटात येते? ते युरोडेला. याच्यावर प्रश्न नाही आला आपल्याला अॅन्युरावर, पण पर्यायामध्ये आहे हा, ते लक्षात ठेवजा. अपोडा तर माहित आहे, अपोडावर आत्ताच प्रश्न आहे आपल्याला ग्रुप C मेन्स मध्ये. जे आपण मासावर आले ना त्याचमध्ये हे टाकला होता पर्याय कोणता? इक्तिओपिस. ते काय आहे बा? मासा आहे का? नाही आहे, कारण ते कायच्यात येते? उभयचर मध्ये येते. तर लक्षात ठेवजा, अपोडामध्ये हातपाय नसतात. उदाहरण लक्षात ठेवजा, इक्तिओपिस. त्यानंतर व्हिनाट्रेमा, त्यानंतर युरोटायप्लस लक्षात ठेवजा. आणि सिसिलियन हे पर्यायमध्ये होतं. सिसिलियन आणि इक्तिओपिस पाठ करजा. सिसिलियन आणि इक्तिओपिस हे 2 नवीन नाव आहे. हे लुसेंट मध्ये सुद्धा दिलेले आहे, व्हिनाट्रेमा आणि युरोटायप्लस. इतकं तुम्ही लक्षात ठेवलं नक्कीच प्रश्न सॉल्व्ह होईल. PIQ जर पाहतो ना आपण आता जोडू, तर तुम्हाला लक्षात येईल की किती महत्वाचं आहे. त्यानंतर बघा सरीसृप प्राण्यामध्ये काय? सरीसृप म्हणजे रेप्टिलिया. याचे उदाहरण काय सांगता येईल तुम्हाला? जे सरपटणारे प्राणी असते ना रेप्टिलिया, सरीसृप, तर ते त्याच्यामध्ये जसं साप इथं दिलेलं बघा. साप, पाल, सरड्याला लिझार्ड म्हणते इंग्लिश मध्ये.
सॅलमॅन्डर मध्ये कन्फ्युजन नका. सरडा म्हणजे काय, जे गिरगिट म्हणत नाही का रंग बदलू, त्याला म्हणतो आपण सरडा. त्यानंतर सॅमिलियन सरडा सुद्धा येते. त्यानंतर काय येते बघा, स्टेगोसारस हा शब्द, हे लक्षात ठेवता, PIQ आहे. स्टेगोसारस हे सरीसृप आहे. कासव बघा, कासव अपवाद आहे. कासव जमिनीवर राहते आणि पाण्यात राहते, मग ते उभयचर गटात काऊन नाही तुम्ही मला सांगा बरं. जसं आपण बेंडूकला उभयचर मध्ये टाकतो, बेंडूक पाण्यात बिन राहते आणि जमिनीवर, तर त्याला आपण उभयचर टाकतो. तर पण कासवला टाकतो का, नाही. म्हणून लक्षात ठेवा, कासव हा सरीसृप आहे. कासव मध्ये स आहे, सरीसृप मध्ये स आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. स्टेगोसारस लक्षात ठेवा. बाकीचे पर्याय जे आहे तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये दिसतात. मी स्टेट बोर्डचा फोटो टाकतो, तुम्ही लिहून घ्यायचा. काही वैशिष्ट्य दिलेले आहे मी, सोपे सोपे जाईल, तेच पाठ पाहिजे ना आपल्याला. हा, त्यानंतर बघा काय, समपृष्ठरज्जू प्राणी व असमपृष्ठरज्जू प्राणी, म्हणजे हे दोन जे प्राणी आहे ना, समपृष्ठरज्जू प्राणी आणि असमपृष्ठरज्जू प्राणी, याला जोडणारा दुवा कोण आहे, हे स्टेट बोर्ड मधली लाईन आहे. तर ते आहे बॅलोनोग्लॉसस. बॅलोनोग्लॉसस म्हणजे असं विचारू शकते तुम्हाला, समपृष्ठरज्जू प्राणी व असमपृष्ठरज्जू प्राणी याला जोडणारा दुवा कोण आहे, तर बॅलोनोग्लॉसस आहे. नेक्स्ट क्वेश्चन असू शकते, कारण की हायलाइट करून आहे, पण आयोगाने प्रश्न विचारला नाही. इकडे बघा, हे लाईन राहिली सांगायची, याच्यावर प्रश्न आहे. तर बघा, सर्व जे पृष्ठवंशीय प्राणी असते ते समपृष्ठरज्जू आहेत. हे विधान बरोबर आहे. जे सर्व पृष्ठवंशीय राहते ना प्राणी ते समपृष्ठरज्जू आहे, परंतु उलट दिलेच्या सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत, हे चूक आहे. हे जसं तसं पाठ करा, कारण याच्यावर आयोगाने विचारलेलं आहे आणि 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये स्वाध्यायामध्ये लाईन दिलेली आहे आणि आयोगाने उचलली होती जुनी. तर बघा, तुम्ही असं लिहू शकता, वेनाकृती काढा. हे बघा, याच्या वेनाकृतीमध्ये पृष्ठरज्जू आत टाका, त्याच्यानंतर समपृष्ठरज्जू प्राणी. मग तुम्हाला ते वेनाकृतीचं माहित आहे, तर सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठी आहे, बरोबर आहे. परंतु बाहेरचा सर्व कसं असणार आहे हे तुम्हाला माहित आहे. हे पाठ करा लाईन, याच्यावर प्रश्न आहे आता. आणि हे बघा, इकडे आलोच नाही वाटते आपण. त्यानंतर बघा, हे पक्षी जे आहे ऐवज या गटात येते, हे लक्षात ठेवा. पक्षी बद्दल आपण इकडे काही महत्वाचे घेतलेले आहे, ते पाहू आपण. त्यानंतर बघा, सस्तन प्राणी सुद्धा आपण घेऊ. मॅमेलिया, मत्स्य आणि सस्तन हे डिटेल घेऊ आपण, जेणेकरून तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल. आता हे बघा, त्यानंतर बघा, आपल्याला जमिनीवर कोण आलं सर्वप्रथम, कोणाची निर्मिती झाली सर्वप्रथम, याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर बघा, याचा क्रम सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम जे आलेले आहे ते मत्स्य वर्ग आलेला आहे. त्यानंतर कोण आलेला आहे, उभयचर. त्यानंतर सरीसृप, त्यानंतर पक्षी, त्यानंतर सस्तन. हे असा क्रम आहे, लक्षात ठेवा. हे असाच क्रम आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. तुम्हाला प्रश्नाला दाखवतो. मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन हे असे निर्मिती क्रम आहे. तर यांच्या हृदयाच्या कप्प्यावर सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला जर असा प्रश्न आला ना, सर्वप्रथम जमिनीवर कोण आलं, तर उभयचर आलं, लक्षात ठेवा. सर्वप्रथम जमिनीवर कोण आलं, उभयचर गट आला. आणि सर्वप्रथम फक्त पूर्णपणे जमिनीवर कोण आला, म्हणजे तर पहिले पाण्यात बिन राहिले मग जमिनीवर आले. पण तुम्हाला जर फक्त म्हटलं पूर्णपणे जमिनीवर आलेला पहिला गट कोणता, तर सरीसृप आहे. पूर्ण शब्द आला पाहिजे, पूर्णपणे जमिनीवर, हे लक्षात ठेवा. पूर्णपणे जमिनीवर आलेला पहिला संघ कोणता, तर सरीसृप आहे. फक्त असा विचारला सर्वप्रथम जमिनीवर कोण आले, तर मग उभयचर आहे. उभयचरवर प्रश्न आहे. त्यानंतर हृदयाचे कप्पे लक्षात घ्या. मत्स्य आला नाही का, मासेमध्ये किती शब्द आहे, 2 मासे, मग त्याला 2 कप्पे लक्षात ठेवायचे हृदयाचे. याच्यावरून बरेच सॉल्व्ह होते. उभयचर आणि सरीसृप याले 3 आहे. या दोघाले 3 कप्पे हृदयाचे, लक्षात ठेवा. आणि पक्षी आणि सस्तन प्राण्याला 4 आहे, एवढं लक्षात ठेवा. हे तुम्हाला समजून जाईल. एकदा पुन्हा बघा, मासामध्ये 2 शब्द आहे म्हणून 2, उभयचर सरीसृप मध्ये 3 कप्पे आहे आणि पक्षी आणि सस्तन मध्ये 4 कप्पे आहे. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आणि एक अपवाद लक्षात ठेवा, सरीसृप प्राण्यामध्ये हृदयाचे कप्पे 3 आहे, परंतु एक अपवाद आहे, ज्याला मगरला नाही का 4 कप्पे आहे. हे लक्षात ठेवायच्यावर आयोगानं प्रश्न विचारलाय. एक चौथा काय गट पडू शकते आपल्याला, म्हणजे रक्षासाठी शीत रक्ती कोण आहे, म्हणजे ज्याचे थंड रक्त आहे आणि उष्ण रक्ती कोण आहे. लक्षात ठेवा, हे जे मत्स्य, उभयचर, सरीसृप आहे हे शीत रक्ती आहे, म्हणजे यांचं रक्त कसं आहे, कोल्ड ब्लडेड आहे, म्हणजे थंड आहे. आणि जे पक्षी आणि सस्तन आहे ज्याच्यात आपण येतो, हे उष्ण रक्ती आहे, म्हणजे उबदार आहे, ज्याला आपण वॉर्म ब्लडेड म्हणतो. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, नक्कीच सॉल्व्ह होईल तुमचा. हे तुम्ही व्यवस्थित लिहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नाही का लक्षात राहील. आणि हेच कीवर्डनं आपण एलिमिनेशन करून उत्तर काढू शकतो. हे विद्यार्थी म्हणून हेच लक्षात आलं आपल्या. त्यानंतर बघा, सरीसृप आणि उभयचर हे जे गट असते, हे शरीराचे तापमान यांचे कसं असते, अस्थिर राखू शकतात. अस्थिर राखू शकतात म्हणजे काय, याला दुसरं नाव अनियत तापी, म्हणजे बदलू शकते शरीराचं तापमान स्वतःच वातावरणानुसार.
हे तिन्ही शब्द लक्षात ठेवा. शरीराचे तापमान अस्थिर असते, अनियततापी आणि हे बदलते. तापमान बदलते लक्षात ठेवा. तापमान कोण बदलू शकते तर सरीसृप आणि उभयचर. त्यानंतर याच्या विरोधात कोण आहे पक्षी आणि सस्तन. याच्यामध्ये काय असते शरीराचे तापमान स्थिर राखू शकते. स्थिर म्हणजे काय नियततापी म्हणजे हे बदलू शकत नाही. स्थिर असल्यावर कसं बदलणार आहे की नाही. मग याच्यावर प्रश्न आलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवा. हे त्यांचे झाले काय माहिती आहे का कंपॅरिझन करून माहिती. त्यानंतर लक्षात घ्या आपल्याला विचारलं जाते मान नखे असतात. कोणाला असतात मान नखे सरीसृप आणि पक्षाला असतात. बघा पक्षीला मान असते नखे असतात. सरीसृपला लक्षात ठेवा सरीसृपला मान असते. बघा सापला मान असते ना त्यानंतर नखे सुद्धा असतात त्यांना असं म्हणते पण पाठ करा आता. आणि याच्या उलट कोण आहे बघा माहित आहे का उभयचर गट आहे. यामध्ये मानही नसते आणि नखे सुद्धा नसतात उभयचर मध्ये हे लक्षात ठेवा. आणि उभयचर मध्ये बाह्य कर्ण नसतो हे लक्षात ठेवा. हे स्टेट बोर्ड मधलं आहे. मी तुम्हाला फोटो पाठवतो तुम्ही एकदा लिहून घे जा. खूप कमी माहिती आहे याच्यावर बरेच प्रश्न सॉल्व्ह होते तुमचे. आता आपण पहिला प्रश्न पाहू. बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. पेट्रोमायझॉन मध्ये नाही का रिकामी जागा याद्वारे अँटिको अंगुलेट स्रावले जातात. हा प्रश्न फार डीप होता विद्यार्थी म्हणून हे लक्षात राहत नाही. आणि नक्कीच याचं उत्तर बघा इथं आपण आता ऍड केलेलं आहे. आपण याच्यातूनच ऍड केलेलं आहे PIQ. त्यांना आपण काही माहिती दिलेली नाही बघा. पेट्रोमायझॉन अँटिको अंगुलेट मध्ये स्रावले जातात जे लाड ग्रंथी याचं उत्तर आहे. परंतु आपल्याला पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन हे उदाहरण कशाचं आहे तर चक्रमुखी ज्याला आपण सायक्लोस्टोमेटा म्हणतो याच्यावरच आहे. हे आता आपला अभ्यासाचा भाग आहे. एवढे लाईन पाठ पाहिजे. तर त्यानंतर बघा सरपटणाऱ्या सरीसृप प्राणी वर्गाच्या खालील प्राण्यापैकी जिवंत जीवाश्म कोणते. आता हे सरीसृप आहे. सरीसृपवर सुद्धा फार डिटेल विचारला आणि विद्यार्थी म्हणून हे आपल्या लक्षात नसते आणि आपण याचा अभ्यास करत नाही. म्हणून याचं उत्तर काय दिलं आयोगाने माहित आहे का स्पिनोडॉन दिलेलं आहे. आता आपण मी इथे लिहिलेलं आहे पण सरीसृप प्राण्यामध्ये नाही का जिवंत जीवाश्म असतात असा कोण आहे ते स्पिनोडॉन आहे. हे तुम्ही ऍड करताय बघा. सरीसृप प्राण्यामध्ये जिवंत जीवाश्म असतात त्याचं उदाहरण आहे स्पिनोडॉन. आणि हा प्रश्न अभ्यासाचा नाही आहे हे एक लक्षात ठेवा. असे काही क्वेश्चन राहणार प्राण्याचे जे आपण किती अभ्यास केला तरी सोडू शकत नाही परंतु अभ्यासाच्या याच्यावर कोणते सोडू शकतो ते तुम्हाला मी सांगत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथं सस्तन प्राण्याची लक्षणे विचारली आपण यानंतर घेणार आहोत परंतु आपण पाहू तरी प्रश्न सॉल्व्ह होते का. सस्तन प्राण्याची लक्षणे खालीलपैकी कोणत्या 25चा प्रश्न आहे. अंगावर केस असतात. सस्तन प्राणी कोण आहे माणूस आहे वटागुड आहे. त्यानंतर ते सस्तन प्राण्यामध्ये येते ना डगलस फिश येते देवमासा येते. हे डगलस फिश नाही डगलस प्लॅटिपस येते. त्यानंतर बघा अंगावर केस असतात आपल्या असतात म्हणून हे विधान बरोबर आहे. हृदयाचे 3 कप्पे असतात का बघा बरं इथं सस्तन प्राण्यामध्ये किती आहे हृदयाचे कप्पे 4. म्हणजे हे विधान काय राहील चूक राहील. म्हणजे या कप्प्याच्या याच्यावरूनच आपल्याला निघते. आणि कप्प्यावर यावेळी 2 क्वेश्चन होते म्हणजे याच आधारावर आपण सोडू शकत होतो. आणि PIQ खूप आहे दिलेले म्हणून आपल्याला कप्पे माहित पाहिजे. त्यानंतर शीतरक्ती कोण उष्णरक्ती कोण हे माहित पाहिजे. शरीराचे तापमान कोणाचं अस्थिर असते स्थिर असते यावरून आपण एलिमिनेशन करू शकतो. बघा याचं दुसरं नंबर सेंटेन्स चूक आहे. इथं 4 कप्पे पाहिजे होतं. त्यानंतर बघा मादीमध्ये स्तन ग्रंथी असतात. बघा ना देवमासा आहे का नाही स्तन ग्रंथी आहे त्यांच्यामध्ये दुस्त्रावण्या ग्रंथी आहे त्यामुळे विधान बरोबर आहे. काही सस्तन प्राणी अंडी घालतात. एकिडना प्लॅटिपस ते आपण डिटेल घेऊच आपण हे अंडी घालतात हे विधान बरोबर आहे. आणि काही शब्द असला कधी बी तर ते बरोबरच धरायचा कारण की ते सर्वसाधारणपणे बोलले जाते. तर याचं उत्तर बघा ना तुम्ही जर एलिमिनेशन केला पर्याय 2 नंबरचा तर डायरेक्ट उत्तरच भेटते माहित आहे का. त्यामुळे हृदयाच्या कप्प्यावर सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा याचं उत्तर काय राहील माहित आहे का ब सोडून म्हणजे अ क ड बरोबर राहील. पाहून घे जा तुम्ही. ब चुकीचा आहे. पायसेस विचारला. पायसेस म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो पक्ष मत्स्यावर आलेला आहे बघा मत्स्यावर. तर यामध्ये याची उदाहरण दिलेली आहे याचे काही वैशिष्ट्य दिलेले आहे. स्टेट बोर्ड मधल्या लाईन आहे सर्व तुम्हाला मी सांगतो. आता तुम्ही मला सांगा हे ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहे. आता तुम्ही सांगा मासे तर पाण्यातच राहणार आहे ना त्यामुळे हे विधान कसं राहील बरोबर राहील. त्यानंतर त्यांच्या हृदयाचे 3 कप्पे असतात. आता मी म्हटलं मासामध्ये 2 शब्द आहे म्हणून किती राहते कप्पे 2. म्हणजे इथं सुद्धा आयोगाने कप्पा चुकवला. म्हणजे तुम्हाला ब माहित पाहिजे विद्यार्थी म्हणून ब येणार का सेंटेन्स मध्ये नाही तर मग तुमचे पहिलं दुसरं आणि चौथं सेंटेन्स एलिमिनेट होणार. तर अ तर बरोबरच राहणार आहे. क बघा शीतरक्ती आहे का हे प्राणी बघा मासा शीतरक्ती आहे आणि उभयचर सरीसृप शीतरक्ती आहे हे सुद्धा बरोबर आहे. त्यांच्या शरीरावर खवले असतात का
मासेच्या कपावर खवले असतात, हे माहीत आहे सर्वाले. त्यांचं जे अंतकंकाल असते ते याचं बनलं असते बघा, कास्तिमय किंवा कास्तिकमयाचं असते, आणि बाह्यकंकाल जे असते खवल्याच्या स्वरूपात असते त्यांचं. आपण ते खवले बघा कापत, त्यांच्या शरीरावर खवले असतात पांढरे पांढरे, ते असते. पण हे स्टेट बोर्डच्या लाईन आहे. मी हे व्हिडिओ झाला ना, मी लावतो ते स्टेट बोर्डचं पेज, तुम्ही पाहून घे जा, तुम्ही लिहून घे जा. आणि पाहायचं कसं वैशिष्ट्य, मासा डोळ्यासमोर आणायचा, नेमकं पाण्यात राहते का, हो. हृदयाची कप्पे फक्त पाठ करायची, शीतरक्ती आहे कारण की पाण्यात राहते बा, थंड राहते असं गृहीत धरायचं. त्याच्या शरीरावर खवले आहे का, हो, कधी विसरत नाही अशा गोष्टी. हे तुम्ही हे लक्षात येईलच तुमच्या पाहिल्यावर. तसं याचं उत्तर काय राहील, अकड. म्हणजे 2 ठिकाणी कप्प्यावर चुकवलेलं आहे आपल्याला, आणि सोपं कॅटेगरीतलं आहे, परंतु आपल्याला तिथं काय असलं पाहिजे, लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे ना. हे यापूर्वी कप्प्यावर सुद्धा प्रश्न बरेच आलेले आहे, आपण त्यामुळे PIQ अनालिसिस करत असतो याचं. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात येतात म्हणते. बघा, सरपटणारे प्राणी वर्गात. आता आपल्याला काय माहित पाहिजे, बेडूक. बघा, बेडूक कायच्यात येते तुम्हाला माहित आहे, उभयचर मध्ये आहे. इथं घेतलेलं आहे आपण बघा, बेडूक उभयचर मध्ये, अँफिबिया मध्ये येते. त्यानंतर सॅलमेंडर कायच्यात येते, त्याच्यातच येते. तर मग पर्यामध्ये बघा बरं. आणि कासव कायच्यात आहे, सरीसृप मध्ये. आपण आत्ताच म्हटलं होतं ना, अपवाद आहे, कारण की ते पाण्यात आणि जमीन सुद्धा राहत असला तरी ते उभयचर आहे का, नाही आहे, म्हणजे सरीसृप आहे. म्हणजे कासव येणार, आणि येणार काही नाही, सॅलमेंडर बेडूक येणार नाही, उभयचर येणार नाही. तर पहिला पर्याय बघा बेडूक आहे, ते येणार का, नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा कासव आहे, आपण ते घेऊ शकतो. परंतु तिसरा बघा मगर, सॅलमेंडर आहे, सॅलमेंडर येते का, नाही येत, कारण की ते येते उभयचर मध्ये. आणि चौथ्या पर्यायामध्ये बेडूक आणि सॅलमेंडर आहे. म्हणजे आपल्याला जर जुन्याच गोष्टी माहीत झाल्या राहिल्या चांगल्या, तर एलिमिनेशन किती लवकर होते हे लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर काय राहील, नुसतं ब. आता तुम्ही काय करायचं, ऍड करून, कासवला माहित आहे तुम्हाला, घडियाळ ऍड करा, कॅमेल आणि टोट्यारा हे नवीन शब्द आहे, हे लक्षात ठेवा. परंतु इथं तुम्हाला नवीन शब्द जरी माहीत नसले तरी तुम्हाला उत्तर काढता येत होतं. फक्त एकच अट आहे, PIQ कसे पाठ पाहिजे आणि नेमकं काय करायचं विद्यार्थी म्हणून ते तुम्हाला कळलं पाहिजे, इतकं सांगतो. त्यानंतर लक्षात घ्या, यानंतरचा क्वेश्चन पाहू. बाकीचे पर्याय तुम्ही लिहून घे जा. त्यानंतर बघा, ग्रुप C 2022चा प्रश्न आहे. जोड्या लावत विचारलं होतं सॅलमेंडर. तर सॅलमेंडर काय माहित आहे का, यानं शीतरक्ती आहे, कारण सॅलमेंडर कायच्यात येते, उभयचर मध्ये येते. तर उभयचर आणि मत्स्य, सरीसृप हे तिघ जण काय येते, शीतरक्ती. मग याचं उत्तर आहे शीतरक्ती. म्हणजे शीतरक्ती, उष्णरक्तीवर बरेच प्रश्न आहे, हृदयाच्या कप्प्यावर प्रश्न आहे. त्यानंतर बदक चोचा, ज्याला आपण डगलस प्लॅटिपस म्हणतो, ते अंड घालणारा प्राणी आहे ना, ते सर्वांनाच माहित आहे. आपण काय करू, हे नंतर घेऊ आणखी प्रश्न बाकीचे, ज्यावेळेस आपण सस्तन प्राणी घेऊ ना त्यावेळेस. परंतु आता फक्त सॅलमेंडर बा शीतरक्ती आहे, लक्षात ठेवा, उभयचर मध्ये आहे म्हणून. त्यानंतर बघा, ग्रुप C 2019चा प्रश्न आहे. प्राण्यांच्या बाबतीत खाली विधान दिलेले आहे. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहे. बघा, इथं सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहे. 8वी स्टेट बोर्ड मधली लाईन जसे तशी आहे, स्वाध्याय मधली पाहून घे जा तुम्ही. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहे, विधान बरोबर आहे. आणि सर्व याचा उलट जर दिलं बघा, सर्व समपृष्ठ प्राणी पृष्ठवंशीय नाही आहे, हे विधान बरोबर आहे, कारण हे क्रॉस करून देऊ शकते तुम्हाला, किंवा कधी कधी त्या जागी अपृष्ठवंशीय सुद्धा शब्द टाकते, हे पाठ कर जा, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात म्हणते. सर्व प्रकारचे पक्षी उडत नाही. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो कोणता, पेंग्विन आहे, पक्षी आहे परंतु उडते का, नाही, म्हणून हे विधान. आणि इथं सर्व आलं ना, तर सर्व जेव्हा इथे येत असते ते एक्स्ट्रीम लेवलवर नाही का चुकीचं असू शकते. त्यानंतर बघा, सर्व कीटक परपोषी असतात, सर्व कीटक परपोषी नसतात, काही स्वयंपोषी सुद्धा असतात, लक्षात ठेवा, म्हणून चुकीचं आहे. इथं सुद्धा सर्व कीवर्ड आहे. सर्व मृदकाय प्राणी कवचधारी असतात म्हणते. तर सर्व असणार का, नाही, काही असू शकते ना अपवाद, की बा ज्याचे कवचधारी नसू शकतात, कवर नसतात त्यांच्यावर, त्यामुळे हे सुद्धा एक्स्ट्रीम लेवलवर चुकीत दिलेलं आहे सर्व म्हणून. म्हणून याचं उत्तर काय राहील, फक्त ए बरोबर. आणि हे लक्षात ठेवजा तुम्ही, कारण की PIQ आहे, पुन्हा रिपीट होऊ शकते. हा, त्यानंतर बघा, आपल्या जोड्या लावत विचारलेला डॉगफिश, स्टेगोसारस पहा फक्त. डॉगफिश बघा, डॉगफिश आहे मासा, पायसेस मध्ये येते, इथे घेतलेलं आहे उदाहरण, हे विचारलं होतं एसटी सोडा. स्टेगोसारस बघा, हे स्टेगोसारस कासव सरीसृप मध्ये येते, हे सुद्धा लक्षात ठेवा, ज्याला आपण काय म्हणतो रेप्टिलिया वर्गात येतो. कधी कधी
सरीसृप शब्द वापरत नाही, तर ते इंग्लिशमध्ये वापरते रेप्टिलिया. इंग्लिश मधले नाव माहित पाहिजे ना आपल्याला. बाकीचे जे आहे लीच, ऑक्टोपस, ऑक्टोपस मोलुस्का देते, सर्वांना माहित आहे. लीच कायच्या देते, त्या ॲनिलिडामध्ये येते. लीच, गांडूळ हे जे शब्द आहे आपण घेऊ आता नंतर डिटेलमध्ये, तुम्हाला होईल. बाकीचे आपण नंतर ऑप्शन पाहू. त्यानंतर बघा सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमेंडर आहे ना, सरड्यासारखं दिसणार आहे. पर सरडा कायच्यात येत असते माहित आहे का, सरडा येत असते सरीसृप मध्ये, सॅलमेंडर येते उभयचर मध्ये. परंतु ते म्हणत काय, सरड्यासारखा दिसते. उभयचर सॅलमेंडर कोणत्या गणात मोजतात, आताच बघितलं आपण. बघा इथं सॅलमेंडर जे आहे, सॅलमेंडर हे युरोडेला मध्ये येते. हे चार्ट पाठ करावे तुम्ही, व्यवस्थित लिहू शकता, म्हणजे थोडा दूर अक्षर काढू शकता. लक्षात ठेवा सॅलमेंडर आणि नेक्टरच काय जे येते युरोडेला, कारण यामध्ये शेपटी असते. आणि बेंडूक टोड काय जे येते ते ॲन्युरामध्ये येते, हे लक्षात ठेवा. आणि बाकीचं सुद्धा अपोडामध्ये काय आहे ते तुम्ही पाहून घ्या. म्हणजे उत्तर काय राहील, युरोडेला. आणि पर्यायामध्ये बघा काय काय होतं, बघा युरोडेला होतं ना, अपोडा सुद्धा होतं. आपल्याला म्हणजे यानंतरचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकते इतक्या याच्यावरून. त्यानंतर पुन्हा आलता, सॅलमेंडर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात, तर कोणत्या वर्गात करते, तर उभयचर मध्ये. म्हणजे इतके क्वेश्चन रिपीट आहे आणि हे आपल्याला आले पाहिजे ना, असे फार डिटेल करून काही फायदा नाही आहे. त्यानंतर बघा पुन्हा आला, शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता, तर शेपूट असणारा प्राणी सॅलमेंडर. लक्षात ठेवा, बेंडुकले शेपूट नसते. सॅलमेंडर उत्तरे. आणि पहिला बघा ते सिसिलियन ऑप्शन आहे, सिसिलियन बघा इथं दिलेला आहे. सिसिलियन, इक्थिओपिस, इक्थिओपिस ग्रुप सी मेनचा आहे प्रश्न, ऑप्शन मध्ये आहे. हे चुकीचा होता, कारण की हा मासा वर्गात येत नाही, ह्या कायच्यात येते, उभयचर मध्ये. त्यानंतर सिसिलियन आहे आता या पर्यायामध्ये. पुढचा प्रश्न बनू शकते, सिसिलियन हा कशात येतो, तो उभयचर मध्ये कशात, अपोडामध्ये ना. इतकं लक्षात ठेवा, सफिशियंट माहिती आहे. त्यानंतर बघा मासे जे आहे, मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित झालेले असते. आता तुम्ही लिहून घ्या माश्यामध्ये की यांचं ज्ञानेंद्रिय जे आहे का सर्वात जास्त विकसित असते. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये सेन्स ऑर्गन्स, त्यांचं जे आहे ना ते खूप विकसित झालेलं असते. इथं काय दिलेलं आहे, कमी, म्हणून विधान चूक आहे. सर्पामध्ये 4 कप्पी हृदय असते म्हणते, 4 कप्पी हृदय नसते म्हणते. बघा सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसते म्हणते, विधान बरोबर आहे. किती असते, 3. म्हणजे बघा कप्प्यावर कधी आलता 2014 आणि आता आपल्याला 25 प्रश्न आले या कप्प्यावर. म्हणजे आपण तिथं कप्पे करतोच ना PIQ म्हणून आपल्याला यायला पाहिजे नाही, म्हणून विधान बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय राहील, फक्त ब बरोबर. इथं कप्पे 4 कप्पे नसतात, म्हणजे किती असतात मग सर्पामध्ये, 3. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा अनियत तापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे म्हणते. बघा अनियत तापी बोलत आहे, बघा इथं सांगितलेलं आहे मी. अनियत तापी जे त्याचे तापमान काय करते, बदलू शकते. तर लक्षात घ्यायचा. तिसरं सेंटेन्स बघा, शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार जे बदलत असते त्याला आपण अनियत तापी म्हणतो. तापमान बदलते, अस्थिर राखते. नियत तापी कोण आहे याचे उदाहरण दिलेले आहे. बघा अनियत तापीचे उदाहरण आहे सरीसृप, उभयचर. आणि जे नियत तापी आहे जे तापमान बदलू शकत नाही, स्थिर असते, ते आहे पक्षी आणि सस्तन. जसं की आपण म्हणू शकतो आपण नियत तापी आहोत, कारण की आपण बाहेरच्यानुसार तापमान बदलू शकत नाही, म्हणून आपण स्थिर म्हणतो. हे लक्षात ठेवायचे उदाहरण, बाकी तुमचं लक्षात राहील. त्यानंतर लक्षात ठेवा कोणत्या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठे असते, तर लिहून घ्यायचा जिराफ आहे. मी लिहिलं नाही, जिराफचं हृदय सर्वात मोठं असते. लक्षात ठेवा, हे सुद्धा 14 लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते असा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा प्राण्यांचे हृदय बेडूक ऑप्शन मध्ये, बेडूकची किती आहे, उभयचर मध्ये येते 3 कप्पे आहेत, येणार नाही. शार्क मासा आहे, माशामध्ये किती आहे, 2, हे येणार नाही. पाल काय, सरीसृप आहे, सरीसृप कायच्यात येते, या 3 मध्ये येते, ते येणार नाही. तर अपवाद काय, सरीसृप मगर, ज्याला 4 कप्पे आहे. उदाहरण लक्षात ठेवायचं, अपवाद आहे मगर. पुन्हा विचारू शकते. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला. प्रश्न बघा एकदा,
कोणत्या प्राणी समूहांनी प्रथमतः जमिनीवर म्हणते, तर प्रथमतः जमिनीवर कोण आलेली आहे, तर उभयचर आलेली आहे, हे लक्षात ठेव जा. आणि तुम्हाला जर असं विचारलं पूर्णपणे जमिनीवर कोण आले, म्हणजे जे पाण्यात न उतरता पहिल्यांदा जमिनीवर आले, तर ते पूर्णतः उल्लेखीन तिथं त्याविषयी त्याचं उत्तर सरीसृपीन. तर आता काय उत्तर पाहिजेचं, उभयचर. आणि पर्याय बघा, प्रथमतः विचारल्यामुळे आपण नाही का एकच राहणार ना, त्यामुळे याच्यात ऑप्शन मध्ये कड बड म्हणजे 1-2 ऑप्शन कट होऊन जाईल, की 2-2 दिले आहे, दोन्ही कसं असणार 21. त्यामुळे आपण उत्तर कोणतं लिहू शकतो, एक सरपटणार आणि उभयचर. तर मग उत्तर 2 पैकी मारायला पाहिजे जर माहित नसलं तर. सर्वप्रथम आलेले आहे पृथ्वीवर ते आहे उभयचर. आणि हे निर्मिती क्रम आहे, सर्व पहिलं मासा, त्यानंतर उभयचर आले, मग सरीसृप आले, मग पक्षी आले, मग सस्तन आले. म्हणजे पहिले अपृष्ठवंशीय प्राणी आले, हे पृष्ठवंशी आले, नंतर हे क्रम आहे पृष्ठवंशीचा. त्यानंतर बघा आता जे आपण ग्रुप सी मेनचा पेपर झाला त्यात 2 क्वेश्चन होती यावर, तर लक्षात घ्या. खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही म्हणते, मासावर आलेला आहे बघा. इथे मी उदाहरण दिलेले आहे मासांचे. बघा पहिला ऑप्शन वाचतो मी, स्कोलिओडॉन. स्कोलिओडॉन बघा इथे दिलेला मासा स्कोलिओडॉन, स्टेट बोर्ड मध्ये नाही का मोठ्या आकृतीत दिलेला आहे, हे लक्षातच राहते स्कोलिओडॉन. त्यानंतर बघा 2 नंबरला हिप्पोकॅम्पस, हे समुद्री घोडा दिलेला आहे हिप्पोकॅम्पस. त्यानंतर लक्षात ठेवा स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. त्यानंतर रोहू दिलेला आहे, रोहूला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये लॅबिओ, तर लॅबिओ दिलेला आहे का, बघा लॅबिओ 4 नंबरला दिलेली आहे, ते सुद्धा बरोबर आहे. आता बघा ते तिसरा पर्याय इक्तिओपिस जे आहे, इक्तिओपिस कुठून आणला बघा, इथं आहे उभयचर मधला इक्तिओपिस आणि सिसिलियन, हे 2 पर्याय आयोगानं ऑप्शन मध्ये टाकले होते पूर्वी. हे इक्तिओपिस लक्षात ठेवायचं. आता इक्तिओपिस काय उभयचर वर्गात येते, ते सुद्धा अपोडा गटात येते. हे म्हणजे उत्तर चुकीचं आहे. या इतक्या माहितीतून, हे स्टेट बोर्डच्या माहितीतून तुमचं सॉल्व्ह होत होता प्रश्न. त्यानंतर बघा पक्ष्यांची निदान वैशिष्ट्य कोणती, पक्षीचे हे पूर्ण नाही काय जे आले ना स्टेट बोर्ड मधले आहे, मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावतो तो पाहसान तुम्ही. पिसांची चादर असते म्हणते, पक्ष्याला पिस असतात का, हो, मग हे विधान बरोबर राहील. त्यानंतर बघा हवेचा श्वास घेते का, सर्वच घेते श्वास, ऑक्सिजन शिवाय काही होणार का, नाही, लॉजिक हा सांगतो. त्यानंतर उबदार रक्त आहे म्हणते, उबदार म्हणजे काय, वॉर्म. तर लक्षात घ्या बरं, याचं उबदार उष्ण रक्ती आहे का, आहे. म्हणजे तुम्हाला काय कळलं, क 100% बरोबर आहे, कारण हे आपण यांचा फरक लक्षात घेतला, याच्यावरून ओळखू येते आपल्याला की नेमकं काय कोणाबद्दल बोलत आहे. तर आपण हे पाहतो उष्ण रक्ती शीत रक्ती. तर बघा तुमचं क बरोबर आहे, पण क पर्याय असणार आहे एकच पर्याय आहे ऑप्शन मध्ये. क बरोबर असणार किती आहे, समजा एक आहे 3 नंबर आणि 4 नंबरचा, म्हणजे आपल्याला अक बरोबर आहे. तर हवेचा श्वासवर आपण घ्यायला पाहिजे का, तिथं डाऊट कदाचित नाही. काहून, आपण तिथं म्हणू शकत नाही का श्वास तर घ्यास लागेल ना जगण्यासाठी, तर आपण ते लॉजिक मारतो. परंतु हा प्रश्न कुठचा आहे, स्टेट बोर्ड मधला कॉपी आहे, आणि तिथं 7 ते 8च लाईन दिलेली आहे, आणि 7 ते 8च आयोगाने उचलल्या. हे तुम्हाला सांगण्याचं हे तात्पर्य आहे की आपल्याला नेमका सोर्स कुठं वापरायचा आणि किती पाठ करायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ना. हे अशा प्रकारे नाही का आपण इतक्या माहितीवरचे प्रश्न पाहिले. आता आपण नाही का हे मोठा व्हिडिओ बनणार आहे, कारण की याच्यामध्ये बरंच माहिती आहे. हे ॲनिलिडा, हे त्यानंतर सस्तन प्राणी, मासेमध्ये कोण येते, डिटेल पाहू, जेणेकरून प्राणी हा वर्ग तुमचा नाही का कव्हरच झाला पाहिजे. आणि सांगायचे मी तुम्हाला जे स्क्रीनशॉट स्टेट बोर्डची जे लावणार आहोत ते तुम्ही पहा, त्याच्यामध्ये काय म्हणजे नेमकं काय वेगळंपण आहे ते तुम्ही लिहून घ्या नोट्समध्ये, जेणेकरून कसं आहे पुढचा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होईल. आणि हे पाठ करायचं, पाठ म्हणजे पाठ असं आलं पाहिजे की सेकंदात आपला सॉल्व्ह झाला पाहिजे, जेणेकरून आपण जे हार्ड क्वेश्चन राहील तिथे जाऊ शकतो. आता नाही का नेक्स्ट भाग पाहू. आता आपण नाही का मासे याबद्दल पाहू आणि सस्तन प्राण्याबद्दल पाहू, ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत ते घेऊ, आणि नेमकं कशा प्रकारे अप्रोच असला पाहिजे या मासे आणि सस्तन प्राण्याबद्दल ते तुम्हाला कळणार आहे. मासे ज्याला आपण पायसेस असे म्हणतो, मागच्या याच्यात पाहिलं आपण मासेले 2 कप्प्याची वृद्धी असतात, थंड रक्ते असतात, समुद्रात आणि समुद्र आणि जमीन म्हणजे खाऱ्या पाण्यात गोड्या पाण्यात सुद्धा तिने असतात, शोषण ते कल्ल्याद्वारे करते, त्यांना अंतकंकाल जे असते कास्तिमय असते, बाह्यकंकाली खवलेच्या स्वरूपात असते. वैशिष्ट्य आहे, मी स्टेट बोर्डचं तुम्हाला पेज देतो, तुम्ही त्याच्यातलं नाही का वैशिष्ट्य लिहून घ्यायचा, कारण की PIQ खूप रिपीट आहे त्याच्यातून. लक्षात घ्या माशाचे नाही का 2 प्रकार पडतात, एक आहे कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्टिक थाईज, याच्यावर प्रश्न आलेला आहे तुम्हाला आणि सुटला सुद्धा. लक्षात घ्या कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्टिक थाईज मध्ये काय आहे, यांचं जे अंतकंकाल असते ना ते कास्तिमय असते. कोणाचं, कॉन्ड्रिक थाईजचं, क वरून लक्षात ठेवायचं कास्तिमय असते, आणि जे ऑस्टिक थाईजचं असते अ वरून अस्थिमय असते. लक्षात ठेवायचं. हे
फरकावर प्रश्न नाही, परंतु उदाहरणावर आहे. फरक लक्षात ठेवा तरी. हे जे कॉन्टेक्टाईज असते ते फक्त समुद्रात आढळते, आणि हे जे असते समुद्र सोबत गोड्या पाण्यात सुद्धा आढळते ऑस्टिक्टाईज. त्यानंतर यांचा जे पर असते ना, पृष्ठबाजूस 2 पर असते यांची पृष्ठबाजूस, यांच्या पृष्ठबाजूस 1 पर असते. हे यांचा फरक आहे. त्यानंतर शोषण कल्ले जे आहे यांच्या शोषण कल्ल्याच्या किती जोड्या आहे, तर 5 ते 7 जोड्या आहे. यांच्या 4 जोड्या आहे. हे फक्त लिहून घ्या, इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे. त्यानंतर हे नर मध्ये नाही का यांच्यात लैंगिक अवयव असते म्हणत्या, कशात, कॉन्ट्रॅक्टाइज मध्ये, ज्याला आपण म्हणतो कॅलस्पर म्हणतो, आणि यामध्ये लैंगिक अवयव नसते. बस एवढंच फरक आहे यांच्यात. परंतु आपल्याला प्रश्न आहे याच्या एक्झाम्पलवर. लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्टाइजचे जे उदाहरण आहे ज्यामध्ये शार्क मासा येते, त्यानंतर स्टिंगरे ज्याला आपण ट्रायगॉन म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे, ट्रायगॉन. स्टिंगरेला दुसरं नाव आहे ट्रायगॉन. त्यानंतर इलेक्ट्रिक रे सुद्धा येते, त्याला आपण टॉर्पेडो म्हणतो. इलेक्ट्रिक रे ते सुद्धा येते. त्यानंतर स्कॉलिडॉन, आपण आत्ताच पाहिला स्कॉलिडॉन जे मासा आहे ना, परंतु त्याला आपण डॉग फिश सुद्धा म्हणतो. डॉग फिशवर प्रश्न आलेले आहे बरेच आपल्याला. डॉग फिश कोणाला म्हणतो, स्कॉलिडॉन. हे ऍड करता, त्या स्कॉलिडॉनला दुसरं नाव डॉग फिश आहे. त्यानंतर याचे काय उदाहरण आहे ऑस्टिक्टाईजचे, रोहू ज्याला आपण लॅबिओ म्हणतो. लक्षात ठेवजा. कटला. त्यानंतर समुद्र घोडा ज्याला आपण हिप्पोकॅम्पस किंवा सी हॉर्स म्हणतो. हे तिन्ही नाव आहे. समुद्र घोडाला म्हणतो सी हॉर्स, त्याला हिप्पोकॅम्पस म्हणतो. एक्झोसिट्स ज्याला उडणारे मासे म्हणतो ना, ते सुद्धा ऑस्टिक्टाईज मध्ये येते. लक्षात ठेवजा. उडणारे मासे. हे कृषी सेवक नाही, कृषीला नाही का एमपीसी परीक्षा ती 2014ची, त्यामध्ये विचारलं होतं एक्झोसिट्स जे उडणारे मासे आहेत ते कोणत्या गटात आहे, तर लक्षात ठेवजा टेलिओस्टी सुपर ऑर्डर. टेलिओस्टी सुपर ऑर्डर मध्ये येते एक्झोसिट्स जे उडणारे मासे आहे ना, टेलिओस्टी सुपर ऑर्डर. अक्षराचा इश्यू आहे, पाहा. मी सांगत आहे टेलिओस्टी सुपर ऑर्डर. त्यानंतर यामध्ये कोणतं आहे ते पापलेट, बोंबील, सुरमई, बांगडा हे जे आहे हे मासे येते. हे तुम्ही उदाहरण पाठ करा, कारण की प्रश्न आलेला आहे. त्यानंतर हे जे कॉन्ट्रॅक्टाइज असते यांच्यावर कोणते खवले असतात माहित आहे का, प्लॅकॉइड स्वरूपाचे असतात खवले. परंतु ऑस्टिक्टाइज मध्ये सायक्लॉइड खवले असतात. हे आपल्याला विचारलेलं आहे शार्क मासेबद्दल. सायक्लॉइड खवले कुठे असतात आणि प्लॅकॉइड. आता इथं मी प्रश्न घेतलेला आहे की प्लॅकॉइड खवले शार्क मासाले असते, सायक्लॉइड नसते. लक्षात ठेवायचं, हे फरक आहे यांच्यात. त्यानंतर बघा या साईडनं इथं बघा मी शार्क माशाबद्दल बोललो आहे. बघा इथं फुफ्फुसाद्वारे जे शोषण करते तो कोणता मासा आहे, लंगफिश मासा आहे. हे 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये देऊन आहे, कोणता मासा फुफ्फुसाद्वारे शोषण करतो, कारण की बाकी कल्ल्याद्वारे करते. ते लक्षात ठेवा. लंगफिश, लंग म्हणजे फुफ्फुस होते ना, त्यामुळे त्याचं नाव त्याच्यावरून ठरवलं. शार्क बद्दल प्रश्न आहे. शार्क मासा जो आहे यामध्ये सायक्लॉइड खवले नसतात. बघा इथं आपण पाहिलेलं आहे की हे जे कॉन्ट्रॅक्टाइज मध्ये असते कोणते खवले असतात, तर प्लॅकॉइड स्वरूपाचे असतात. आणि सायक्लॉइड खवले कुठे असतात, ऑस्टिक्टाइज. म्हणजे हे जर उदाहरण आले तर तुम्हाला असं म्हटलं रोह मासाला नाही का सायक्लॉइड खवले असतात, हे विधान बरोबर आहे. जर हे म्हटलं समजा हे क्रॉस केलं प्लॅकॉइड खवले असतात, हे चूक राहील. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा जे शार्क मासा असते त्यामध्ये हड्डी नसते. त्यानंतर काय नसते आणखी याच्यात, सायक्लॉइड खवले नसतात. अधूर बाजूची अशी मुख असते, म्हणजे मुख जे असते अधर बाजूच असते. त्यामुळे आणि कास्तिमय अंतकंकाल असते. याचं आपण पाहिलेलं आहे. कास्तिमय अंतकंकाल शार्क मासाचं असते ना, बघा हे कास्तिमय अंतकंकाल कोणाचं असते, या सर्वांचं. त्यामुळे ते बरोबर आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर जरायूज असते यांना, इतकं लक्षात ठेवा शार्क मासेबद्दल. आता बघा काही इम्पॉर्टंट नाही का माहिती आहे माशावरची. तर हे बघा कोणत्या मासांचा पुच्छपर हा अससमित असतो. असमित म्हणजे असिमेट्रिक असतो. इंग्लिशमध्ये असिमेट्रिक कोणता माशाचा पुच्छपर असतो, तो मोरी. हे लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात विषारी मच्छी कोणती आहे, तर पाषाण मच्छी आहे, ज्याला आपण स्टोन फिश असे म्हणतो. त्यानंतर मच्छराचे नियंत्रण, जे मच्छरांना नियंत्रण कोणता करते मच्छी, त्या लक्षात ठेवा, गेम्बुसिया मच्छी. त्यानंतर गोड्या पाण्यातील मासा कोणता आहे, कोळंबी. याच्यावर नाही का एसएससीला सुद्धा प्रश्न आलेले आहे म्हणून घेतलेला आहे. आता काय पाहू आपण माहित आहे का, सस्तन प्राण्याबद्दल पाहू. बघा सस्तन प्राण्याला आपण इंग्लिशमध्ये मॅमिलिया म्हणतो. आपण सस्तन प्राण्याबद्दल मागच्या व्हिडिओत पाहिलं. यांचे कप्पे किती हृदयाचे असते, तर 4. पक्षी आणि हे उष्ण रक्ती असतात. यांच्यामध्ये स्तन ग्रंथी असतात, कारण की दूध स्रावण्याला ग्रंथी असते यामध्ये. लक्षात यांच्या शरीरावर केस येते, जसं आपणच आहो ना आपल्याला गृहीत धराचं. हे या गोष्टी याच्यात येते. याचे आपण काही 3 प्रकार पडते ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा 3 प्रकार कोणते आहे, युथेरिया, मिठाथेरिया आणि प्रोटोथेरिया. या 3 प्रकारावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. तर बघा युथेरियामध्ये काय आहे ते माहिती आहे का, जे परिपक्व पिल्लांना जन्म देते, ज्याला आपण विकसित पिल्लू म्हणतो असतो का, विकसित
पिल्ले म्हणत असतो, लक्षात ठेवा. परिपक्व पिल्ल्यांना जन्म देते कोण? युथेरिया. आणि अपरिपक्व पिल्ल्यांना कोण जन्म देते? तर मिटाथेरिया, म्हणजे अविकसित पिल्ल्यांना जन्म देते. हे उदाहरण पाहू आपण. त्यानंतर अंडी घालणारे जे सस्तन प्राणी आहे, जे आपण एकिडना प्लॅटिपस, डगलस प्लॅटिपस म्हणतो, ते कायच्या येते? तर प्रोटोथेरिया. अंडी घालणारे सस्तन प्राणी जर म्हटलं तर स्तन यामध्ये येते. तर लक्षात ठेवा. हे कसं लक्षात ठेवायचं? अंड्यामध्ये प्रोटीन असते ना, तर मग लक्षात ठेवायचं अंड्यामध्ये प्रोटीन असते म्हणून प्रोटोथेरिया. लक्षात ठेवायचं हे कीवर्ड राहील. त्यानंतर बघा दुसरा फरक बघा, हे जे मिटाथेरिया असते ना, हे पिल्ल्यांच्या संरक्षणासाठी यांच्या पोटात नाही का पिशवी असते. जे कंगारूज उदाहरण असते ना, त्यांच्या पोटामध्ये पिशवी असते, कारण की पिल्ल्यांना संरक्षण देण्यासाठी. तर तुम्हाला विचारलं जाते बा कोणत्या म्हणजे कोणत्या प्राण्यांमध्ये बा पिशवी असते बा पोटामध्ये, तर ते असते कांगारूमध्ये, ज्याला आपण मॅक्रोमस असे म्हणतो इंग्लिशमध्ये. तर लक्षात ठेवा, थैली, पिशवी हे कुठे येते? मिटाथेरियामध्ये. हे उदाहरण आले नाही, फक्त याच्यावर आलेलं आयोगानं. एक लक्षात ठेवा, यांचे जे उदाहरण आहे याच्यावर प्रश्न विचारू शकते. हे जे युथेरिया असते ना, हे परिपक्व असते. हे जवळपास आपणच येतो बरेच जण बाबा, मानव, व्हेल, कुत्रा, घोडा, गधा, हत्ती, पँगोलियन, मांजर, हे यामध्ये उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता याच्यावर आलेला आहे प्रश्न कांगारूवर. याचे उदाहरण आहे कांगारू. कांगारूला इंग्लिशमध्ये मॅक्रोमस म्हणते, लक्षात ठेवा. ओमबॅट्स आहे, ओमबॅट्स होय. त्यानंतर ओपोराम आणि डायडेलिप्स, हे जे आहे डायडेल फिश, हे येते यामध्ये. हे उदाहरण जसं त्याचे पाठ करा, कारण की काही उदाहरण एससीसीत आलेले आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण याचे उदाहरण पाहू. आपल्याला विचारलं जाते असा कोणता सस्तन प्राणी आहे जो अंडी घालतो? तर लक्षात ठेवा, त्याला एकिडना डगबिल प्लॅटिपस, ज्याला मराठीत बदक चोचा म्हणते. इंग्लिशमध्ये ट्रान्सफर पाहायचं, डगबिल प्लॅटिपस असते. एकिडनाला आपण काय म्हणतो? स्पिनी अँटिंटर म्हणतो. लक्षात ठेवा, स्पिनी अँटिंटर हे नाव लक्षात ठेवावं लागते, कारण की कधी जर कसं यामध्ये इंग्लिश वर्ड जास्त यूज करत असते आयोग, हे लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर बघा याच्यावर प्रश्न आहे आपल्याला आत्ता मेन्सला झालेला आहे. सस्तन प्राणी, उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे असा प्रश्न आहे. तर उडणारा सस्तन प्राणी एकमेव आहे, वटवाघूळ. बरोबर आहे, ते वटवाघूळले म्हणतो. परंतु आयोगाने काय केलं? टेरोपस लिहिला होता. टेरोपस काय माहिती आहे का? वटवाघूळची एक प्रजाती आहे, सर्वात जास्त प्रमाणात राहणारी, म्हणून त्याने विचारलं होतं. परंतु आपण आता लक्षात ठेवायचं की बा उडणारा एकमेव सस्तन प्राणी वटवाघूळ. टेरोपोस, तेच टेरोपोस लक्षात ठेवायचं. टेरिस असते ना आपल्या घराचं, तिथून उडला बा काहीतरी म्हणतो ना, तसं लक्षात ठेवा. उडणारा कोण? टेरोपोस. त्यानंतर थैली असलेला कोण आहे? तर थैली असलेला जे आपण पाहिला ना पोटात पिशवी थैली, तर ते असतं मॅक्रोमस, कंगारू. यांनी इंग्लिशमध्ये विचारलं होतं मॅक्रोमस, त्याला आता लक्षात ठेवायचा कंगारूलेच मॅक्रोमस म्हणते. त्यानंतर दात नसलेला सस्तन प्राणी कोणता? तर ब्रॅडिपस. ब्रॅडिपसला दात नाही असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर मुंग्या खाणारा सस्तन प्राणी कोणता? तर मनीरा. म वरून मुंग्या आहे ना, मुंग्या खाणारा. आता लक्षात ठेवायचा. हे सर्व सस्तन प्राणीची उदाहरणे आयोगाने विचारले आहे, हे तुम्ही जसे तसे पाठ करायला पाहिजे. त्यानंतर बघा विंचू, लक्षात ठेवा. विंचू नाही का पिल्ल्यांना जन्म देते, अंडी देत नाही. विंचू पिल्लूना जन्म देते. पिल्ल्यानं नाही वाचायचं, येईल पिल्लू वाचायचं. पिल्लू म्हटलं तर कसं असते? उकार असते, तर विंचू मध्ये उकार असते, तर लक्षात राहते. त्यानंतर पेग्विन बघा. पेग्विन आहे की नाही असा प्राणी आहे की तो उडू शकत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला आलं तर मागं सर्व नाही का पक्षी उडणारे असतात, तर हे चुकीचं आहे, कारण की एक्स्ट्रीम लेवलवर सर्व आल्यावर चुकीचं असते. त्यामुळे उडू न शकणारा प्राणी त्याला अपवाद आहे पेग्विन, लक्षात ठेवा. आणि ऑस्ट्रिच बद्दल लक्षात ठेवा. ऑस्ट्रिच नाही का सर्वात मोठा नाही का उडण्यास नाही का असमर्थ आहे, परंतु सर्वात वेगवान धावते. हे प्रश्न एससीसी ला आलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे जे आहे ना याला बोनी फिश म्हणते. ऑस्ट्रिच टाईपले लक्षात ठेवा, याला बोनी फिश म्हणते. इतकी माहिती सफिशियंट आहे. याच्यावरची आता आपण PIQ पाहू आणि हे टॉपिक संपू. चला आता पहिला प्रश्न बघा. ग्रुप C 2022 आलेला आहे पूर्व परीक्षेला. आपण सॅलमेंडर बघितलेला आहे, मग चित्रक्ती असते. त्यानंतर बघा बदक चोचा लिहून आहे याच्यात, इंग्लिशमध्ये नाही का ट्रान्सलेशन देऊन आहे डगलस प्लॅटिपस. हे लक्षात ठेवा. कशात येते? अंडी घालणारा सस्तन प्राणी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ते जळू जळू आपण घेऊ नंतर, पॅरामेशियम जळू हे घेऊन घेऊ आपण मग नंतर. फक्त आता लक्षात ठेवा डगलस प्लॅटिपस आणि एकिडना अंड सस्तन प्राणी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न खालीलपैकी नाही का कोणता मासा नाही का ऑस्टिक्टाइज वर्गातील आहे म्हणते. हे बघा ऑस्टिक्टाइज वर्गातील मासा कोणता आहे? हे ऑस्टिक्टाइज आणि कॉन्ट्रिक्टाइज याच्यातला फरक उदाहरणावर आलेला आहे. ग्रुप C 2022 आहे, पुन्हा रिपीट होऊ शकते. बघा कोण आहे याच्यामध्ये? शार्क, स्टिंगरे आणि इलेक्ट्रिक रे. शार्क, स्टिंगरे, इलेक्ट्रिक हे काय? कॉन्ट्रिक्टाइज आहे. आणि राहिला कोणता? कटला.
कटला कायच्यात येते ऑस्टिक्टाइज मध्ये येते, लक्षात ठेवा. आणि हे हे पाठ करा बाकी उदाहरण, याच्यावर उदाहरणावर प्रश्न आहे आणि असाही प्रश्न विचारते खालीलपैकी कोणता मासा आहे कोणता नाही आहे. तर आपण नाही का यानंतरच्या व्हिडिओ नंतर नाही का आपण जे ज्याच्या मागे फिश हा शब्द आहे, जसं डेव्हिल फिश कोणाला म्हणतो, डॉल्फिनले आहे का नाही, असे शब्द आहे. जसं की सिल्वर फिश आहे, पण सिल्वर फिश मासा आहे का नाही आहे, असे काही घेऊ आपण ज्याच्या मागे नाही का फिश शब्द आहे परंतु ते मासा नाही आहे. म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होईल. हा, हिचं उत्तर कटला लक्षात ठेवा, कारण की याच्यावर प्रश्न पुन्हा विचारू शकते. हे तुमच्या पाठांतराचा विषय आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, शार्क बाबत योग्य विधाने निवडा म्हणते. बघा इथं शार्क बद्दल योग्य विधान निवडा. अदर बाजूस मुख असते, बरोबर आहे. त्यानंतर जरायूज असते, ते सुद्धा बरोबर आहे. सायक्लाइड खवले असतात. बघा आपण नाही का हे ऑस्टिक्टाइज आणि कॉन्ड्रिक्टाइज मध्ये फरक सांगितलेला आहे. कॉन्ड्रिक्टाइज मध्ये काय असते, प्लॅकॉइड खवले असतात. बघा इथं प्लॅकॉइड खवले असतात आणि ऑस्टिक्टाइज मध्ये सायक्लाइड खवले असतात. मग हे शार्क कायच्यात येते, कॉन्ड्रिक्टाइज मध्ये. याच्यात कोणते खवले असतात, प्लॅकॉइड. त्याने काय दिलं, सायक्लाइड खवले. हे विधान चूक आहे. इथं काय पाहतं, प्लॅकॉइड खवले. सायक्लाइड कायच्या येते, तर यामध्ये येत होते. हे एवढा फरक, म्हणजे फरकावर सुद्धा प्रश्न आहे, म्हणून याचं उत्तर काय. आणि कास्तिमय अंतकंकाल असते, कारण की बघा इथं यांचं अंतकंकाल कास्तिमय असते आणि यांचं अस्थिमय असते. हे सुद्धा फरकावर प्रश्न आहे. ग्रुप सी 2019 आहे आणि याचं उत्तर काय राहील, क फक्त चुकीचं राहील, म्हणजे अबड बरोबर राहील पहिलं सेंटेन्स. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, टेलिउष्टी या सुपर ऑर्डर मधील या प्राण्यांना का सामान्यपणे उडणारे मासे म्हणतात. लक्षात घ्या, टेलिउष्टी सुपर ऑर्डर मधील हे बघा इथं उडणारे मासे कोणाला म्हणतो आपण, एक्झोसिटला. आणि कोणत्या गटात येते, टेलिउष्टी सुपर ऑर्डर, हे लक्षात ठेवा. आणि कोणता गट आहे, ऑस्टिक्टाइज मध्ये येते, लक्षात ठेवा. आणि याच्यात हिप्पोकॅम्पस उदाहरणात आहे. जसं आता समुद्री घोडा ना, बघा पर्याय चालता आता आपल्याला मेसला, हिप्पोकॅम्पस मासा आहे का नाही आहे. त्यानंतर बघा अंडी घालणारे सस्तन प्राणी या प्राणी वर्गात मोडतात. बघा हे प्रश्न विचारला, अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या वर्गात येते, तर प्रोटोथेरिया मध्ये, लक्षात ठेवा. आणि ऑप्शन मध्ये बघा युथेरिया, मेटाथेरिया आणि प्रोटोथेरिया, तीनच प्रकार आहेत. थेरिया काही नाही असा, पण तीन आहे. म्हणून आपल्याला क्वेश्चन याच्यावर विचारू शकते पुढे जाऊन, लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील अंड्यात प्रोटीन असते ना, म्हणून लक्षात ठेवायचं प्रोटोथेरिया. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या माशाचा नाही का पुच्छपर असमित असतो. हे आपण म्हटलं, पुच्छपर काय आहे ते असमित मोरी माशांचा. हे पाठ करून टाका. त्यानंतर बघा आपल्याला जोड्याला आलता 2016ला STI मध्ये डॉगफिश आलता. बघा डॉगफिश आपण काय म्हणतो, स्कॉलिओडॉन. बघा डॉगफिश काय म्हणतो, स्कॉलिडॉन. आणि काय आहे, मत्स्य वर्ग आहे, पण याचं उत्तर काय राहील, पायसेस मध्ये येणार, पायसेस. त्यानंतर बघा ऑक्टोपस मोलुस्का मध्ये येते, तुम्हाला माहित आहे. स्टेगोसारस सरीसृप मध्ये येते, त्याला रेप्टिलिया म्हणतो. आपण नंतर पाहू, म्हणजे जे संबंधी माहिती पाहिली त्या संबंधी पाहू, बाकी तुम्हाला तो करणं. आणखी बघा PSI 2014 आलेला आहे, कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो म्हणते. तर आत्ताच बघितलं आपण, प्लॅटिपस, एकिडना, डगलस प्लॅटिपस, एकिडना हे अंडी घालणारे आहे. पाठ पाहिजे आणि लगेच होते स्वाले, रिपीट आहे बरेचदा. त्यानंतर विचारला होता आपल्याला गट क पूर्व परीक्षा 2025 कंगारू हा प्राणी कोणत्या फायलम मध्ये येतो. हे बघा कंगारू प्राणी कायच्या येते, सस्तन प्राण्यात येते. डायरेक्ट सोपा होता, सस्तन आहे का कायच्यात आहे, 25चा आहे. पण सस्तन प्राण्याची आपण लक्षणे पाहिलेली आहे मागं, तर तुम्हाला ते तिथून सुटणारच आहे. त्यानंतर बघा जोड्या लावत आलता गट क मुख्य परीक्षा 2023 थैली असलेले सस्तन प्राणी कोणता आहे. हे बघा थैली असलेला सस्तन प्राणी मॅक्रोपस, ज्याला कंगारू म्हणतो. उडणारा बघितला आपण, उडणारा कोण आहे, सस्तन प्राणी टेरोपोस, कारण की वटवाघूळ आहे ना, कारण की एकमेव सस्तन प्राणी आहे उडणारा कोणता, वटवाघूळ. आणि उडताना त्यांना दिसत नाही एक, मग कशाचा वापर करते दिशासाठी, तर अल्ट्रासॉनिक लहरीचा वापर करत असते कोण, वटवाघूळ, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा त्या दात नसलेला म्हणते, तर ब्रॅडिपस, मुंग्या खाणारा मनीस. हे आता पाठ करा तुम्ही, हा, म्हणजे जेणेकरून आपल्याला कधी पुन्हा विचारला रिपीट तर सॉल्व्ह होईल. त्यानंतर बघा विंचू हा प्राणी आहे, काय करतो म्हणते, विंचू अंडी देतो का पिल्ल्याना जन्म देतो. बघा विंचू हा पिल्ल्याना जन्म देतो, पिल्लू मनाचं निघून जाते उत्तर. त्यानंतर बघा खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता, तर माहिती आहे उडणारा सस्तन प्राणी एकमेवच आहे, वटवाघूळ, ज्याला आपण टेरोपोस, त्याच्या जाती आहे, प्रजाती आहे. पण I1 जाती विचारला, इतकं डिटेल नाही,
हे फक्त काय अट आहे माहिती आहे का, पाठ पाहिजे. पाठ राहिल्यानं एलिमिनेशन स्ट्रॉंग होईल तुमचं आणि कन्फ्युजन कमी होईल आणि नक्कीच नाही का उत्तरापर्यंत पोहोचायला हेल्प होईल. काही विचारलं तुम्हाला पर्याय कट करतायत तुम्हाला. याच्यानंतर आपण नाही का काही भाग 2 मध्ये नाही का मासा कोणता नाही ते सुद्धा घेऊ आणि ते 10 प्रकार आहे असमपृष्ठरज्जू प्राणीचे जे सर्वात महत्त्वाचे ते सुद्धा घेऊ. म्हणजे जर हे मोठा व्हिडिओ बनणार आहे, नक्कीच प्राणीवरचा यानंतरचा क्वेश्चन जर आला आपल्याला तर नक्कीच सुटणार आहे. तर नक्कीच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल तरच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.